नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, डोंट जज बुक बाय इट्स कव्हर ही इंग्लिश म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली असेल. याचा अर्थ असाच की वरचा देखावा बघून त्यात काय आहे, त्याच्या अंतरंगात काय आहे याविषयीचे निष्कर्ष लगेच काढू नका. तर अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. ही खरी घटना आहे काही वर्षांपूर्वीची. लंडनच्या प्रसिद्ध हिथ्रो विमानतळावर एक भारतीय महिला विमानाची वाट बघत होती. तिचा पेहराव अत्यंत साधा होता. अंगावर साधी सुती साडी आणि वागण्यातसुद्धा कमालीचा साधेपणा होता. ती महिला विमानतळावरच्या बिझनेस क्लासच्या तिकिटाच्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिच्या मागेच एक दुसरी श्रीमंत दिसणारी महिला उभी होती. तिनं साध्या वेशातल्या त्या बाईकडे पाहिलं आणि नाक मुरडलं. तिच्या महागड्या कपड्यांच्या आणि दागिन्यांच्या झगमगाटापुढे तिला पुढची महिला अगदीच साधी, गरीब आणि अशिक्षित वाटली असावी कदाचित. त्या श्रीमंत महिलेला काही राहावलं नाही. तिने टोमणा मारलाच. हॅलो, तुम्हाला समजतंय का? ही बिझनेस क्लासची लाईन आहे. इकॉनॉमी क्लासची लाईन तिकडे पलीकडे. तुम्ही तिथे जाऊन उभ्या राहा. साध्या वेशातल्या महिलेनं तिच्याकडे वळून पाहिलं पण काहीच उत्तर दिलं नाही. त्या फक्त शांतपणे स्मितहास्य करून तिथेच उभ्या राहिल्या. हे पाहून आता त्या मागच्या महिलेचा पारा चढला आणि मग तिने आपल्या बरोबरच्या मैत्रिणीशी जोरात बोलायला सुरुवात केली. काय लोक असतात ना, साधे नियमही कळत नाही. आपण एवढे पैसे खर्च करून तिकीट काढतो आणि हे कॅटल क्लास लोक इथे येऊन गर्दी करतात. कॅटल क्लास म्हणजे जनावरांचा वर्ग, असा अत्यंत अपमानजनक शब्द वापरूनही, तो ऐकूनही ती साधी महिला शांतच राहिली. तिने कुठलाही वाद घातला नाही. जेव्हा चेक इन झालं तेव्हा त्या साध्या महिलेनं आपलं बिझनेस क्लासचं तिकीट दाखवलं आणि ती विमानात जाऊन बसली. आता योगायोगानं ती श्रीमंत महिला त्यांच्या पुढच्या सीटवर होती. तिला धक्काच बसला की ही अत्यंत साधी दिसणारी बाईसुद्धा बिझनेस क्लासमधनं प्रवास करते. पण अजूनसुद्धा तिचा अहंकारी दृष्टिकोन गेला नव्हताच. प्रवास संपला. लंडनमध्ये एका मोठ्या कॉन्फरन्ससाठी या दोघीही महिला योगायोगाने पुन्हा एकाच हॉटेलमध्ये गेल्या. संध्याकाळी जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा व्यासपीठावरनं उद्घोषणा झाली. आता आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची आतुरतेने वाट बघतो आहोत त्या आपल्या प्रमुख पाहुण्यांना मी मंचावर आमंत्रित करतो. टाळ्यांच्या कडकडाटात ती साध्या वेशातली महिला व्यासपीठावर आली आणि समोरच्या प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या श्रीमंत महिलेचा चेहरा बघण्यासारखा झाला. तिला विश्वासच बसेना की ज्या बाईला आपण गरीब, अशिक्षित म्हणून हिणवलं ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून जगप्रसिद्ध इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध लेखिका होत्या. हो, त्या सुप्रसिद्ध सुधा मूर्ती होत्या. कार्यक्रम संपल्याबरोबर ती श्रीमंत महिला धावत सुधा मूर्तींकडे आली आणि तिने त्यांची माफी मागितली. त्यावेळी सुधाजींनी तिला जे सांगितलं ते खरंच प्रत्येकानं लक्षात ठेवण्यासारखं आहे. त्या म्हणाल्या, बाई, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, तुम्ही महागडे कपडेही घालत असाल, पण क्लास म्हणजेच दर्जा हा काही पैशानं विकत घेता येत नाही. तो तुमच्या संस्कारात, तुमच्या वागण्यात असावा लागतो. तुम्ही दुसऱ्यांशी कसं वागता यावरून तुमची श्रीमंती दिसते. ती महिला शरमेनं मान खाली घालून तिथून निघून गेली. खरंच माणसाची खरी ओळख त्याचे कपडे किंवा दागिने नाही आहेत, तर त्याची खरी ओळख आहे त्याचे विचार आणि त्याची वागणूक. आणि साधेपणा हीच सगळ्यात मोठी फॅशन आहे बरं का. पटतं ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.